if I'm really being honest, I know I could be everything she needs if she let me get on it. Yeah. So come here, baby, listen close, hold me tight, don't let me go. Girl, you know that I'ma want you all my life, but I got so much left to do, except for falling in love with you. So I'ma let you keep me up another time, but please don't stay the night. Don't try to change my mind, baby, please don't stay the night. I must do what's right. हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आफ्टर लॉंग टाईम मित्रांनो मी ब्लॉग शूट करत आहोत. यामध्ये ट्रॅव्हलिंग होणार आहे, मजाक मस्ती धमाली होणार आहे आणि मी काही जागा एक्सप्लोअरसुद्धा करणार आहोत. आणि मेन प्रश्न मित्रांनो, माझ्या यूट्यूब व्हिडिओवर खूप कमेंट्स येतात की भावा पब्लिक प्लेसमध्ये ब्लॉग कसा बनवायचा. मित्रांनो मी याच्यासुद्धा टिप्स या ब्लॉगमध्ये देणार आहोत. आणि मित्रांनो मी तर खूप एक्सायटेड आहो हा ब्लॉग बनवण्यासाठी. तर मित्रांनो तुम्ही ह्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. आणि मित्रांनो ह्या ब्लॉगला एंडपर्यंत नक्की बघा. मित्रांनो आता स्टेशनवर पोहोचलो आहो. इथे आता तिकीट काढतो. हे बघा रेल्वे स्टेशन वर्धेचं. इथे आता तिकीट काढतो नागपूरला जायला. आता 1 वाजताची ट्रेन आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, नक्की तुम्हाला या ब्लॉगमध्ये खूप मजा येईल. हे बघू शकता वर्धेचं रेल्वे स्टेशन. आता आपली गाडी प्लॅटफॉर्म नंबर 1 वर येणार आहे. टाईम आहे थोडा, 15-20 मिनटं टाईम आहे. आता बघू शकता तुम्ही स्टेशनचा व्ह्यू बघा. मित्रांनो आता प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आलो आहे. गाडी यायला थोडा वेळ आहे आणि जनरलची तिकीट काढली आहे कारण की मला इथून नागपूरलाच जायचं आहे. होप सो कोचमध्ये जागा असली पाहिजे बसायला. जनरल कोचमध्ये जागा नसते जास्त बसायला, एकदम भीड असते तिथे. आणि ही गाडी आहे महाराष्ट्र एक्सप्रेस, आपल्या महाराष्ट्राची आहे. तर थोडी चांगलीच राहते ही गाडी. बघूया आता आपल्याला जागा भेटते की नाही. तर चला एंडपर्यंत नक्की बघत राहा मित्रांनो. आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा मित्रांनो. आपली गाडी आली आहे आणि मी बघू शकता ऊन पण भरपूर आहे आज. बघा महाराष्ट्र एक्सप्रेस गाडी आली आहे. मित्रांनो वरती बसलो आहे बघा, वरची सीट इथे बसलो आहे आणि भीड पण आहे बघू शकता. कोचमध्ये जेवढी जागा नाही आणि आता ट्रेन सुटली आहे. चला जाऊया नागपूरला. वरती बसलो आहे, जागा पण भेटली आहे बढियापैकी. वर बसलो आहे. चला फायनली अजनी स्टेशनवर पोहोचलो. हे बघा अजनी स्टेशन. आणि आपल्याला घ्यायला आला आपला मित्र ऋषी. आता आपण जाऊ याच्यासोबत थोडं फिरतो. आता नागपूरमध्ये हा फिरवणार आहे. तर चला एन्जॉय करूया नागपूरमध्ये. तुम्ही पण एन्जॉय करा. आणि भाई नागपूरमध्ये आल्यावर वेगळीच वाइब येते. चला आता नागपूर फिरूया. चाय प्यायसाठी आलो मित्रांनो. आणि टेम्परेचर खूप आहे नागपूरमध्ये, पण आम्ही टी लवर चाय तर पिणारच. ताजनीच्या बाजूलाच LOC आहे, तिथे चाय प्यायसाठी आलो. हे बघा आता LOC मधून निघालो. आता चाललो झुडिओमध्ये. झुडिओमध्ये बघूया काय आवडलं तर घेऊन घेऊ बरोबर तिथे.
मित्रांनो झुडिओमध्ये आलो आहे, हे बघा. आणि हा कुठला झुडिओ आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंट करा की हा झुडिओ कुठला आहे. चला आता झुडिओमध्ये जाऊया. झुडिओमध्ये आलो आहे. हे बघू शकता झुडिओ. ऋषी पण आहे आपल्यासोबत. बघू काही आवडलं तर घेऊन घेऊ इथून, नाही तर वापस जाऊ. तशी बॅग तर घेतली आहे मी सोबत. बघू आता काही आवडलं तर घेऊ इथून. मित्रांनो अर्धा तास झाला फिरत आहो, पण अजून काही आवडलं नाही. हे खाली आहे पूर्ण, पण ऋषीने हे घेतलं, याला हे आवडलं. मला अजूनपर्यंत असं काही आवडलं नाही, काही घेण्यासारखं वाटून नाही राहिलं. बघू, जर का मला शूज वगैरे घ्यायचे होते पण इथे आहे नाही. आणखी मला फुटवेअर घ्यायचे होते, इथे जे पाहिजे ते या इथे आहे नाही. मी इथे लोकमत स्क्वेअरमध्ये जे जुडिओ आहे ना तिथे आहो. बघू आता, नाही तर दुसऱ्या जुडिओमध्ये जाऊ, नाही तर बघू नेक्स्ट टाईम घेऊ. फक्त ट्राय करून आणि आवडला तर घेईन, नाही तर मग वापस ठेवून. मित्रांनो झाली शॉपिंग. आता इथे बिल करूया. इथे बिलिंग सेक्शन आहे झुडिओचं. बिल करूया आणि मग जाऊया समोर. एक जीन्स आणि हा परफ्यूम घेतला. चला आता एक्झिट करूया इथून. मित्रांनो आता मंचुरियन रोल खायसाठी आलो आहे. फेमस आहे इथे, हे बघा राजेंद्र चायनीज फेमस आहे. खाऊन बघू आता टेस्ट कशी आहे. आता मला खूप दिवसापासून एक प्रश्न विचारत होते सर्वजण. कमेंट सुद्धा येत होता मला की पब्लिक प्लेसमध्ये ब्लॉग कसा बनवायचा, किंवा मला ब्लॉगिंग सुरू करायची आहे, किंवा मला व्हिडिओ बनवायचे आहे, कोणता टॉपिक बघून व्हिडिओ बनवायचे आहे, तर याच्यासाठी काय लागते काय नाही. मला पब्लिक प्लेसवर म्हणजे खूप लोक घाबरतात. फ्रेंड सुद्धा विचारतात की ब्लॉगिंग कशी करू, तू कसा करते. तर मित्रांनो काही नाही, सगळं सिम्पल आहे ब्लॉगिंग करणं. सारं कुठे पण जा आणि कुठे पण ब्लॉगिंग करायची. काही नाही, आपला मोबाईल काढा आणि ब्लॉगिंग करणं सुरू करा. पहिली गोष्ट, तुमच्याकडे 10 लोक बघेल, तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये जाल तर त्याच्यामध्ये काही भिण्याचं कारण नाही. लोक तुमचा फोटो काढतील, कोणी स्नॅप काढेल, कोणी काही व्हिडिओ बनवून व्हायरल करून टाकेल, पण तुम्ही घाबरण्याचं काम नाही. ते काम आपलं नाही की आपल्याकडे कोण बघत आहे. आपलं काम आहे आपल्याला जिथे जाऊन ब्लॉगिंग करायची, आपला मोबाईल काढायचा बढियापैकी, मस्त बोलायचा, बॅक कॅमेराने कधी पण ब्लॉग शूट करायचा, छान क्लिअर येतो आणि मस्त बोलायचं. काही टेन्शन घ्यायचं नाही, कोणी आपल्याकडे बघत आहे काही नाही. आणि तुम्ही मला कमेंट सुद्धा अजून करू शकता. मी तुमचा एक दिवस क्वेश्चन अँड आन्सर म्हणून एक व्हिडिओ बनवेन, त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नांचं सर्व उत्तर सुद्धा देईन मी, की मी कोणत्या एडिटिंग ॲप वापरतो. तर तुम्हाला अजून काही टिप्स पाहिजे असं ब्लॉगिंग बद्दल, ते सुद्धा मी तुम्हाला देणार. आणखी मित्रांनो, तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करू शकता, मला तिथे सुद्धा DM करू शकता. मी तुमची हेल्प सुद्धा करेल की कोणता ॲप वापरायचा, काय वापरायचा, किंवा मी सुद्धा तुमच्यासोबत येणार कधी कुठे ब्लॉगिंग करायला. मला पण तसा कोणीतरी ग्रुपमध्ये पाहिजे, तर आपण ग्रुपमध्ये पण फिरू शकतो असं काही नाही ब्लॉगिंग करण्यासाठी. तुम्ही मला DM करा, कमेंट सुद्धा करा. मी कमेंटमध्ये सुद्धा त्याचा रिप्लाय देणार, तुमची हेल्प करणार आणि तुमच्या मनातली भीती सुद्धा काढून देणार, असं काही नाही. आणि पब्लिक प्लेसमध्ये, आता मी पब्लिक प्लेसमध्येच बसून व्हिडिओ बनवत आहे. माझ्याकडे 10 लोक बघत असेल, बिलकुल बघत असेल, पण ते काम आपलं नाही आहे की ते आपल्याकडे बघत आहे. आपलं काम आहे व्हिडिओ बनवणं, व्हिडिओ बनवायचा बऱ्यापैकी, आणि काही टेन्शन घ्यायचं नाही की आपल्याकडे कोणी बघत आहे म्हणून. कमेंट करा, मी त्याचा आन्सर सुद्धा देईन, तुम्हाला रिप्लाय सुद्धा देईन. आणि असं भिण्यासारखं काहीच नाही आहे. ब्लॉगिंग सुरू करा आजपासूनच करा, बिलकुल काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि मला इंस्टाग्रामवर DM सुद्धा करा, तिथे सुद्धा मी तुम्हाला रिप्लाय देईन, तुमची हेल्प करीन.
आणि जर ग्रुपमध्ये ब्लॉगिंग करायची असेल ते तरी सांगा, मी सुद्धा जॉईन इन. आपण फिरायला जाऊ कुठेतरी जवळपास, ब्लॉगिंग करू, काही टेन्शन घ्यायचं नाही. मित्रांनो आता डिनरसाठी आलो आहे आणि खूप नागपूरच्या बाहेर आलो आहे. जागा पण बढिया आहे. ऋषी भाऊची हे आहे बढिया, इथे आलो आहे आता. यांनी आणला आहे बघा तुम्ही, रेस्टॉरंट बघू शकता, खूप बढिया आहे. आता जेवण वगैरे करू आणि मग निघू इथून. मित्रांनो आता जेवण झालं आमचं, आता निघत आहोत. आपला ऋषीभाई यांनी आज आपल्याला फिरवलं बढियापैकी. रेस्टॉरंट पण मस्त होता. चला आता ब्लॉग एंड करतो इथं. मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा.